येवला तालुक्यातील शिरसगाव लोके येथील एका आश्रमात दाखल झालेल्या 2 अनाथ मुलींना शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखल्यांची गरज भासली आहे. मात्र या मुली मूळ निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील असल्याने दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांमध्ये जबाबदारी टोलवाटोलवी सुरू आहे. निफाड तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येते की मुली सध्या येवल्यातील आश्रमात आहेत, त्यामुळे जन्मदाखला तेथून घ्या. तर दुसरीकडे येवला प्रशासन म्हणते मुलींची मूळ वास्तव्य निफाड तालुक्यातील असल्याने दाखला देणे आमच्या अधिकारात येत नाही. या दोन्ही कार्यालयांच्या ढकलाढकलीमुळे आश्रमाचे संचालक त्रस्त झाले आहेत. अखेरीस त्यांनी आपली व्यथा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडली. मंत्री भुजबळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मुलींना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. नवनाथ जऱ्हाड आश्रमाचे संचालकांनी सांगितले की आमच्या आश्रमात दाखल झालेल्या या मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत, पण जन्मदाखल्याशिवाय शाळा प्रवेश देत नाही. शासनाने या मुलांसाठी विशेष सुविधा कराव्यात. या घटनेमुळे अनाथ मुलांच्या मूलभूत कागदपत्रांची शासकीय प्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नमस्कार, मी नवनाथ नारायण जऱ्हाड. येवला तालुक्यामध्ये लवकी शिरसगाव या छोट्याशा गावात सैंग ऋषी अनाथ वृद्धाश्रम या नावाने छोटासा उपक्रम चालू करून तिथं जे अनाथ, निराधार, वयोवृद्ध, मनोरुग्ण लोक असतील त्यांचे आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सर्व सेवा मोफत केल्या जाते. ती शासनाची कुठलीही मदत नसताना आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी मे महिन्यात मला पिंपळगाव पोलीस स्टेशनवरनं फोन आला. त्या ठिकाणी 2 अनाथ मुली होत्या. त्या मुलींना आश्रमात दाखल केलेलं आहे पिंपळगाव पोलीस स्टेशनकडनं, परंतु आता त्या मुली 8 आणि 9 वर्षाच्या आहे. त्या मुलींना शिक्षणासाठी त्यांच्या जन्माची नोंद नाही आणि त्यांचे आधार कार्ड नाही. मी त्या मुलींना घेऊन निफाड तहसीलदारांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं तुमचा आश्रम हा येवला तालुक्यात असल्यामुळं तुम्ही येवला तालुक्याच्या तहसीलदारांना भेटा. मी येवला तालुक्याच्या पोलीस तहसीलदार साहेबांकडे आलो तर त्या तहसीलदार साहेबांनी सांगितलं मुली निफाड तालुक्यात मिळून आले आहे, त्याच्यामुळं तुम्ही निफाड तालुक्याच्या तहसीलदारांकडे जा. त्यांनी मला इकडून इकडं फिरवाफिराव केली. त्याच्यामुळं मला पर्यायानं भुजबळ साहेबांच्या ऑफिसला यावं लागले. मी आज भुजबळ साहेबांना भेटलो आहे आणि भुजबळ साहेबांनी लगेच दोन्ही तहसीलदारांना बोलून आदेश केलेले आहे का या अनाथ मुलींना जन्माची नोंद करून द्यावी आणि ह्या मुलींना जन्माची नोंद करून दिल्यानंतरच मला या मुलींना शिक्षण देता येईल आणि पुढचं यांचं भविष्य घडवता येईल. याच्यासाठी माझी विनंती आहे का या मुलींची जन्माची नोंद मिळून यावा. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.